लग्नाची बेडी या मालिकेत आपण बघणार आहोत की आयुष अन्वी राघवला भेटायला जातात. त्यानंतर अन्वी म्हणते, राघव मामा कुठल्या टेन्शनमध्ये आहे का? आयुष म्हणतो, तुम्हाला खूप घाम आला आहे. मधू ही राघवकडे बघतच असते. तिला असं वाटते की राघवने दिलेली साडी ही सिंधू नेसणार नाही आणि तो सिंधूवर चिडेल. त्यानंतर सिंधूबद्दल त्याच्या मनातील प्रेमाची भावना कमी होईल आणि तो माझा होईल. त्यानंतर राघव म्हणतो की अन्वी, मी सिंधूला मैत्रीण म्हणून एक साडी आणली आहे आणि ती एक्सेप्ट करणार का? तेव्हा आयुष आणि अन्वी हे दोघेही राघवची मजा उडवतात. आयुष म्हणतो की तू माझ्याशी मैत्री करशील का? आणि अन्वी म्हणते की तू माझ्याशी प्रेम करशील का? तेव्हा राघव म्हणतात, तुम्ही दोन्ही शांत बसतायत का? तेव्हा मात्र अन्वी म्हणते की आयुष, आपल्याला आता एक नवीन प्रेम बघायला मिळणार आहे. मधू मात्र या आनंदात असते की सिंधू ती साडी नेसणार नाही आणि नंतर मग राघवचा सगळा मूड ऑफ होईल. त्यानंतर सिंधू त्या ठिकाणी बाहेर आलेली असते आणि आयुष सिंधूकडे बघून म्हणतो की वाव सीमा मामी, किती सुंदर दिसत आहात. तेव्हा अन्वी म्हणते की हो, किती छान दिसते सीमा. आणि ती राघवचं तो तिच्याकडे करते आणि राघवला सिंधूला बघू देत नाही. आणि मधू मात्र सिंधूला त्या साडीमध्ये बघून अतिशय आश्चर्यचकित झालेली असते. आयुष आणि अन्वी हे दोघेही राघवला पाठीमागे वळून बघू देत नाहीत आणि मात्र सिंधूबद्दल खूप छान बोलत असतात. सीमा म्हणते, काय सुंदर दिसते सीमा तू. तेव्हा राघवचा कंट्रोल जातो आणि तो सिंधूकडे बघतो. सिंधूकडे बघितल्यानंतर तो अगदी घायाळ होतो आणि मधू मात्र सिंधूने ती नेसलेली साडी बघून अतिशय राग येतो तिला आणि ती विचार करू लागते की तिने ही साडी कशी नेसली. सिंधू मात्र लाजेने खाली मान घालून उभी असते, कारण राघवची दृष्टी तिच्यावर पडलेली असते. त्यानंतर तो नाटक करून आयुष आणि अन्वीच्या अंगावरती छातीला हात लावून पडतो. तेव्हा सिंधू ही राघवकडे बघत असते आणि हे बघून मधू मात्र खूप जळफाट झालेली असते. राघव छातीवर हात ठेवून सिंधूकडे बघतो आणि तेव्हा सिंधू म्हणते, काय लावलं हे राघव, मी कशी दिसते? तेव्हा तो तिला कानात कुजबुजतो आणि म्हणतो, थँक्यू सिंधू. त्यानंतर अन्वी ही सिंधूकडे बघत असते आणि नंतर सिंधूचं लक्ष अन्वीकडे जातं आणि राघव तिकडे त्याच्या मित्राला भेटायला जातो. तेव्हा ती अन्वीजवळ जाते आणि अन्वीच्या गळ्यामध्ये पडते. तेव्हा अन्वी म्हणते, सीमा काय सुंदर दिसते, राघव मामाने दिली ना? तेव्हा ती म्हणते की हो. मग मधू ही विचार करत असते की हिने ही साडी कशी नेसली. तेव्हा सिंधू ही अन्वीला सांगते की राघवला त्या दुकानदाराने चांगलंच फसवलं, फाटकी साडी दिली ना. तेव्हा अन्वी म्हणते, मग तू फाटकी साडी नेसून आली आहे वय? तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी जुगाड केला आहे. मग ती एक ओढणी घेते, त्या फाटलेल्या आकाराची कापते आणि नंतर त्या साडीला लावून ती साडी शिवून घेते. आणि ती म्हणते, बघ अन्वी, मी ती साडीचा तो ओढणीचा पदर या ठिकाणी लावला आहे. तेव्हा अन्वी म्हणते की सीमा, थोडंसुद्धा वाटत नाही की हे फाटलेलं आहे आणि ते छान पण दिसत आहे. तो हा प्रकार बघून मधू ही खूप रागात आलेली असते. तेव्हा आयुष अन्वी हे दोघेही हसत असतात आणि राघव मात्र त्याच्या मित्राशी बोलत असताना सिंधूकडे एकसारखा बघत असतो. तेव्हा ती अन्वीला म्हणते, थांब अन्वी, मी आलेच. म्हणून ती सिंधू राघवकडे येते आणि राघवला म्हणते की राघव, हे काय चालवलं आहेस तुम्ही? तेव्हा राघव म्हणतो, काय करतायत, काय सारखं सारखं बघतायत तुम्ही माझ्याकडे? एवढ्या सगळ्यांसमोर हे असं वागणं चांगलं नाही. आणि या दोघांच्या गोष्टी मधूही ऐकत असते आणि तिला ह्या गोष्टी ऐकून खूप त्रास होत असतो. तेव्हा सिंधू म्हणते की असं करू नका. तेव्हा राघव म्हणतो की यात पण चुकी तुझीच आहे. तेव्हा सिंधू म्हणते, मी काय केलं आता? तू इतकी सुंदर दिसते आहे की तुझ्यावरनं नजर हटू नये असं वाटत आहे. त्यानंतर सिंधू त्या ठिकाणीहून राजश्रीकडे जाते आणि राजश्रीला म्हणते, आई तुम्ही काय करतात? तुम्हाला मी काय सांगितलं आहे, घरातली कामं करू नका. तुम्हाला भाषण द्यायचं आहे ना, भाषण पाठ झाल्याशिवाय तुम्ही ही कामं करू नका. तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगं सिंधू, हिच्याकडनं कुठल्या अपेक्षाच ठेवू नको. हिला घरकाम हे कधीच सुटणार नाही आणि ती काहीही करू शकणार नाही. जर 2-4 शब्द ती घरातल्यांच्या समोर बोलले असते तर बाहेर बोलायला तिला हिंमत आली असती. त्यावेळेस सिंधू म्हणते की आई, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? मी तुमच्यासाठी एवढा प्रयत्न करते आणि तुम्ही एवढासुद्धा करू शकत नाही का? तेव्हा रत्नाकरचा आणि
सिंधूचं बोलणं ऐकून जरा राजश्रीला कसं तरी होतं. त्यानंतर हे सर्व मधू ऐकत असते आणि मात्र मधूने एक प्लॅन केलेला असतो की सिंधूने दिलेला जो कागद असतो तो कागद मधूने चेंज केला असतो आणि त्याच्यावर राघवबद्दल सगळं विरुद्ध लिहिलेलं असतं. तेव्हा त्यानंतर राजश्री ही सर्वांच्या समोर येते, तिचा परिचय करून देते आणि राघवबद्दल बोलणार म्हणून कठीण शब्द येतात, मात्र ते तिला बोलता येत नाही. त्या ठिकाणची सर्व लोक ही राजश्रीला बघून हसू लागतात. मात्र सिंधूला आणि रत्नाकरला या गोष्टीचा राग येतो आणि मधू म्हणते की बघ सिंधू, तुझाच डाव आता मी तुझ्यावर उलटा पाडत आहे. मग राघव तुला कसा सर्वांसमोर खेचतो आणि तुझी इज्जत काढतो हे मला बघायचं आहे. त्यानंतर रत्नाकर हा राजश्रीला म्हणतो की राजश्री, तू यापुढे काहीही शिकायचं नाही, तू फक्त घरातलीच कामं करायची, तुझ्याकडनं हे शक्य नाही. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.